नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीता आणि तुम्ही पाहता सुनीताज रेसिपी। तर आजची रेसिपी आहे काजू पनीर मसाला। तर इथे मी त्यासाठी वाटण काढलेलं आहे। कांदा उभा चिरून घेतलेला, टोमॅटो एक, इथे काजू पण तळून घेतलेले आहेत मी, लसूण 2-3च पाकळ्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर आहे आणि हे सगळं आपण भाजून घेतलेलं आहे चांगलं आणि आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत। तोपर्यंत आपण इकडे काजूही थोडेसे तळून घेतलेले आहेत आणि हलकसं पनीरही आपण तळून घेणार आहोत। आता मिक्सरला मी वाटण करून घेत आहे। तर त्यामध्ये पाणी न टाकता आपण हे वाटण वाटून घ्यायचं आहे। आता कढईत तेल टाकून आपण जिरे टाकणार आहोत आणि त्यानंतर वाटलेलं वाटण त्यात टाकून घ्यायचं आहे। वाटण चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत। त्यानंतर आपण त्यामध्ये मसाले घालणार आहोत। इथे मी काजू आणि पनीर तळून घेतलेलं आहे। तर मसाल्यामध्ये आपण हळद टाकलेली आहे, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, धनेपूड आणि गरम मसाला असं टाकून आपण हे चांगलं परतून घ्यायचं आहे। हे सगळं परतल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून त्या ग्रेव्हीमध्ये टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण त्यामध्ये पनीर टाकायचं आहे। पनीर टाकल्यानंतर काजू टाकून घ्यायचे आहेत आणि हे मिक्स केल्यानंतर आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत। नंतर त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि सर्वात शेवटी आपण थोडीशी कसुरी मेथी टाकायची आहे आणि 5 मिनिटांसाठी आपण हे शिजून देणार आहोत आणि तयार आहे आपला काजू पनीर मसाला। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब